नमस्कार. दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी श्रीराम बेलनूर आज घेऊन आले तुमच्यासाठी दिनविशेष म्हणजे 30 मार्च 2026. तर आजचे दिनविशेष बघा. आजच्याच दिवशी पुरंदर किल्ल्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आलं होतं. कुठं? पुरंदरच्या किल्ल्याच्या लढाईत आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे वेगळे, ते पावनखिंडीमध्ये गोडखिंडीमध्ये लढत होते आणि मुरारबाजी देशपांडे हे पुरंदरच्या किल्ल्यात लढताना शहीद झाले. वीरमरण त्यांना आलं. कधी? 1665ला. ओके. त्याच्यानंतर दुसरा दिनविशेष आहे भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान हवाई सेवाच्या माध्यमातून टपाल सेवा चालू केली. ओके. हवाई टपाल सेवा सुरू केली. कधी? 1929ला. आजच्या दिवशी राजस्थान राज्याची स्थापना झाली होती आणि राजस्थान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. राजस्थान तर जवळपास 29 रियासती ज्या होत्या त्या सगळ्या रियासतीला एकत्र आणून राजवाड्यांचं राज्य म्हणजे राजस्थान या राज्याची स्थापना झाली होती आजच्या दिवशी 1949ला. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप मोठी कामगिरी त्या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी बल्गेरियाची राजधानी सोफियावर मोठा बॉम्ब वर्षाव केला आणि खऱ्या अर्थाने दोस्त राष्ट्रांची जीत इथं डिक्लेअर झाल्यासारखी होती. त्याच्यानंतर पॅरिसच्या तहानुसार क्रिमियम युद्ध संपले होते 1856ला. आता क्रिमियम युद्ध 2-4 दिवसाच्या दिनविशेषमध्ये प्रत्येक मालेमध्ये एक क्रिमियम युद्ध दिसतंय. तर हे क्रिमियम युद्ध काय ते समजून घ्या. 1853 ते 1856 याच कालावधीमध्ये चाललेलं क्रिमियम युद्ध. हे क्रिमियन युद्ध काय आहे ते समजून घ्या. तर रशियाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी रशिया विस्तारवादी होता. आता सध्या पण जगामध्ये सर्वात मोठा देश कोणता आहे तर रशिया आहे. तर रशियाचा विस्तारवादी प्रभाव वाढत चालला होता आणि त्याला कमी करण्यासाठी हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी काय केलं? रशियाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्यांचा रशियाचा पराभव केला. तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये तह झाला 1856 रोजी आणि हे युद्ध संपलं. या युद्धामध्ये रशियाची हार झाली आणि रशियाचा प्रभाव थोडा कमी झाला. नाहीतर जगावर राज्य रशियाने केलं असतं, ब्रिटिशांनी नाही. त्याच्यानंतर प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अभिषेक चोबे यांचा जन्म. तर 1977ला अभिषेक चोबे यांचा जन्म झाला. अभिषेक चोबे कोण? ते आत्ता उडता पंजाब चित्रपट आला त्याच्यामध्ये त्यांनी कथालेखन केलं. पटकथा लिहिण्याचं काम करणारे हे एक दिग्दर्शक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि पटकथा लेखक आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर त्यांचा जन्म आजच्या दिवशी 1977ला झाला होता. आणि आजच्याच दिवशी जागतिक डॉक्टर दिन आहे. तसा राष्ट्रीय डॉक्टर दिवस हा 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. 1991ला त्यांच्या आठवणीत किंवा त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. पुढच्या दर्जाचे आहेत. तर काय होतं? डॉक्टर हे रोगांना नुसते वाचवत नाहीत तर त्यांना नवजीवन देण्यात
जीव वाचवणं ही डॉक्टरची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी ते पाळत असतात. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी, त्यांच्या कार्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. डॉक्टर दिवस हा पूर्ण जगभर पाळला जातो. भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस वेगळा आहे, तो 1 जुलैचा आहे, परंतु हा डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. तर ही आहे आजची दिनविशेष मालिका. तर खूप सारे दिनविशेष असतात, त्यापैकी आपण लिमिटेड 5-6 घेतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल. जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात तर त्यांना मार्गदर्शन होईल. तर तुम्ही काय करा, तुमचं बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना दिनविशेष कळेल. आणि दिनविशेष जर माहीत असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दलची आयडिया येते आणि रोजचं नॉलेज तुमचं वाढत राहील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रोज दिनविशेष मिळवा. धन्यवाद.